नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन. 2025च्या खरीप हंगामातील प्रलंबित पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने दारव्हा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष प्रशांत सुरस्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दारव्हा तालुका कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी तालुका कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून का वंचित ठेवण्यात आले असा सवाल करण्यात आला. 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे कापूस, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले. मात्र तांत्रिक अडचणी आणि निकषांचा आधार घेत विमा रखडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला. या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. गौरव प्रकाशन न्यूजकरिता यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी गणेशराव देशकरी. आम्हाला डेडलाईन पाहिजे, बरोबर ना? आम्हाला डेडलाईन द्या. भले आज नका करू, पण आम्हाला एक डेडलाईन द्या. आमचं म्हणणं सुरुवातीपासून तेच आहे. आम्हाला एक तारीख द्या, या तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आम्ही त्या तारखेपर्यंत तुमच्याजवळ येणार नाही. डेडलाईन नाही, माझं म्हणणं काय आहे, तुमच्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयाला कळवा. कारण आमची ऐपत नाही तिथं जिल्ह्याला जाऊन आंदोलन जे पत्र आलं का नाही, तेव्हा त्याच दिवशी ताबडतोब पत्रानं कळवलं आपण किंवा आपल्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी याबाबत आणि आम्हाला कळवावं, जेणेकरून आम्हाला त्यांना कळवता येईल. कारण आम्ही कसं आहे, आम्ही सगळे अल्पभूधारक शेतकरी आहे आणि स्पेशल जिल्ह्याला जाऊन तिथं जाऊन हे करणं आमचं नाही, तेवढी ऐपत नाही. म्हणून आम्ही तालुका स्तरावर तुमचं ऑफिस आहे म्हणून आम्ही इथे येऊन बसतो. नाही, तालुक्याला अधिकार नाही आम्ही समजू शकतो. ठीक आहे, तुमची अडचण आम्ही समजून घेतली. पण आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.